नमस्कार मित्रांनो, आज आपण काळकाम वेग हा चॅप्टरवरती नाही का आलेले एक्झाम्पल नाही का घेणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आपल्यासमोर आहे. 12 व्यक्ती एकत्र मिळून एक काम नाही का 10 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 8 दिवसात किती व्यक्ती पूर्ण करतील? गडचिरोलीला नाही का तलाठीसाठी विचारलेलं आहे. तर आपल्यासमोर ऑप्शन आहेत. तर 12 व्यक्ती ना 10 दिवसात नाही का पूर्ण करतात. 8 व्यक्ती किती दिवसात 8 दिवसात किती व्यक्ती पूर्ण करतील? ओके, काय करायचं अशा वेळी? काळकामी वेग जर म्हटलं तर व्यस्त प्रमाण असतं, आणि व्यस्त प्रमाण जर म्हटलं तर गुणाकार हा स्थिर असतो. म्हणजे 12 गुणिले काय करा 10 करा, आणि बरोबर ते असणारे काय आपलं ते असणारे 8 गुणिले किती व्यक्ती पूर्ण करतील ते त्याला x मानतो. हा गुणाकार स्थिर असतो बघा व्यस्त प्रमाणामध्ये. तर या 8 नाही का भागाकारमध्ये येतील. म्हणजेच एक स्टेप वाढवण्यापेक्षा मी काय करतो, इथंच 8ला कमी करतो आणि 8 इकडे भागाकारमध्ये येणार आहेत. म्हणजे इथं 8 येणार आहेत आणि एका साईडला शिल्लक राहणार आहे x. मग हे आता कॅल्क्युलेशन करूया आपण. 4ने भाग जातो बघा. 4 3 किती 12, आणि 4 2 किती 8. 2 वरती 10ला भाग जातो. 2 5 किती 10, आणि 5 3 किती 15. मग 8 दिवसात किती व्यक्ती लागणार आहेत रे? किती व्यक्ती पूर्ण करणार आहेत ते म्हणजे 15. ऑप्शन क्रमांक किती 4. का अवघड याच्यामध्ये? आता नेक्स्ट पाहूया. 28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवितात. तेच काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवण्याचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल? बरोबर, हे बी असंच आहे बघा. मी डायरेक्ट नाही का तुम्हाला नाही का ट्रिकने सांगतो. मग 28 गुणिले गुणाकार स्थिर असतो एवढं लक्षात राहू द्या काळकामी योगमध्ये. 28 गुणिले हे 8 गुणिले हे 25, आणि छेदामध्ये जो राहिलेला भाग आहे, राहिलेला भाग कोणता 40 आणि 20. हे 40 आणि 20 म्हणजे जिथं 40ला गुणिले काय करा 20 करा, आणि जी राहिलेली गोष्ट आहे म्हणजेच काय किती तास काम करावे लागणार आहे ते निघणार आहे. म्हणजे एका साईडला x करतो. आता हे कॅल्क्युलेशन करूया आपण. कशाने भाग जातो? 4ने जातो बघा. 4 7 किती 28, आणि 4 5 20 बरोबर, आणि 5 5 किती रे 25, 5 8 40, आणि हे 8 आणि 8 कॅन्सल म्हणजे राहिलं फक्त 7. म्हणजेच किती तास काम करावं लागणार आहे? 7 तास काम करावं लागणार आहे. आपल्याला फक्त ही काटाकाटी जमली पाहिजे. काही नाही का मिनटामध्ये आपलं कॅल्क्युलेशन, सेकंदामध्ये आपलं कॅल्क्युलेशन होणार आहे. आता नेक्स्ट पाहूया बघा. 12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? एकदम सिंपल आहे. एका साईडला x लिहा, जी गोष्ट ॲब्सेंट आहे ती निघणार आहे. म्हणजे किती दिवसात ॲब्सेंट आहे गोष्ट ती निघणार आहे. म्हणजेच x बरोबर ते असणार आहे. मग काय असणार आहे? 12 गुणिले किती 10, आणि जो राहिलेला भाग आहे तो म्हणजे छेदामध्ये असणार आहे. म्हणजे इथं 8 लिहा. मग 4ने भाग द्या. 4 3 12, 4 2 किती 8, 2 5 10, आणि 5 3 किती 15. म्हणजेच ह्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? 15च. बघा हे नाशिक तलाठीमध्ये नाही का क्वेश्चन आलेला आहे. बरोबर. आता नेक्स्ट पाहूया आणि लास्ट पाहूया. घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8 दिवसात पूर्ण करतात. जर 4 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? आता थोडंसं नाही का बघा वेगळा क्वेश्चन म्हणता येईल आपल्याला पहिल्या क्वेश्चनच्या तुलनेत. घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8 तासात करतात. बरं, हे 12 गुणिले इथं 8 राहील, आणि जर 4 गवंडी वाढले म्हणजे अगोदर 12 होते, आता नंतर 4 वाढले, म्हणजे 12 प्लस किती रे 4 करावं लागणार आहे. म्हणजेच किती झाले ते झाले 16 झाले. भागाकारमध्ये 16 लिहा. आता हे कॅल्क्युलेशन करा. 8 1 8, 8 2 16, आणि ॲब्सेंट काय ह्याच्यामध्ये किती दिवसात पूर्ण होईल? म्हणजेच ते x असणार आहे. बरोबर. म्हणजेच काय होणार आहे आता? 8 1 8, 8 2 16 झालं, आणि बेसकून किती रे 12, म्हणजे किती दिवसात? 6 दिवसात. ऑप्शन क्रमांक किती 4. अशा प्रकारे मित्रांनो ट्रिकने व्हिडिओ जर पाहायचे असतील, चव्हाण मॅथ्स या यूट्यूब चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट करायचे आहे, आणि शेअर करायचं आहे. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.